गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध स्मार्ट ग्रामपंचायत इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम मंगळवारी 17 मार्च रोजी पार पडलाय। लोकप्रिय मराठी अभिनेते संदीप पाठक यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून गावातील विविध विकास कामांची पाहणी केली। कार्यक्रमात कचरा वर्गीकरण प्रकल्प, रोपवाटिका, पाणी शुद्धीकरण केंद्र, नैसर्गिक प्राणवायू केंद्र, बालोद्यान, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, क्रीडांगण, व्यायामशाळा, सीसीटीव्ही व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प आणि वॉटर हार्वेस्टिंग यांसारखी कामगिरी पाहिली गेली। छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आणि शाळेतील सीसीटीव्ही लोकार्पण संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच वृक्ष लागवडही करण्यात आली। कार्यक्रमात उमेद आणि कृषी विभागाच्या प्रदर्शनासह आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं। ग्रामपंचायत सभागृहात राष्ट्रीय आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनेची ओळखपत्र, आयुष्मान भारत कार्ड आणि दिव्यांग ओळखपत्रांचं वितरण तसंच विद्यार्थी कुलदीप जीवन पुस्तोडे यांनी लिखलेलं आकर्षणाचं मायाजाळ या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रशांत ओके यांनी। तुमच्या गावामध्ये संदीप पाठक येणार अभियानासाठी, गाव पाहणी करण्यासाठी, मुक्ता वाढवण्यासाठी येणार म्हटल्यावर बायकांची लगबग सुरू झाली। 2-4 दिवसापासून तयारी चालू आहे, त्यात बायकांची लगबग सुरू झाली। हो सांगा, बायकांची लगबग गावाच्या खेड्यात सुरू झाली। चला ग लेता कोण नाका ठाकू खाय आम्ही आम्ही होऊन तिकडे आम्ही तुम्हाला काही जबाब नाही मग तुम्हाला सांगा माऊली तुम्हाला कोणालाच नाही करी पण कमा तरी आता काय करू। अहो परवा दिवशी संदीप पाठक आपल्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची पाहणी करण्यासाठी मला तर ते या नंतर कोणती रांगोळी काढून कोणता सडा घालून कोणता हार कोणती माझ्या गादीमध्ये आता संदीप पाठक आल्यानंतर वंश सुरू झाला। ऐका ना वंश, मी काय म्हणाले वंश, आजच्या आज पाठक भाऊजी येणार आहे। ऐका ना वंश, मला काय म्हणायचं वंश पाहिलं त्याचे ऐकून नाही ऐकल्यासाठी तर करून गेली गेली तक आहे गेली तवंस आहे आणि पहिली चांगलं झालं माझ्यामुळे गावामध्ये टॉवर बसला, माझ्यामुळे बसला, सोलार पॅनल बसले, माझ्यामुळे बसले, ग्राम साक्षरता झाली, माझ्यामुळे झाली, जलसाक्षरता झाली, माझ्यामुळे झाली, काही चांगलं झालं, माझ्यामुळे झालं, सुलू वंशांना बाळ झालं, माझ्यामुळे झालं। आता अख्खं गाव पारितोषिक घेण्यासाठी निघालं। मुंबईला निघालो, विमानाजवळ आलं, एक 21 कोटी वरच्या पायद्यावर चढलं, म्हणलं आत्या अख्खं गाव विमानात बसतंय। समजा आपण या विमानामध्ये बसलो तर वरती गेल्यानंतर बसताना खाली पडलं तर ह्याच्यासाठी नमस्कार घ्यायच्या आई अगोदर गेलो। मला या कार्यक्रमाला कुठं न्यायचं म्हणलं ना, शादीमध्ये दस्त होतं। मागच्या महिन्यात आलं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला, तिथं समजा बायकाच्या मांडीवर बसू म्हणायला, तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू। निव्वळ गेलो, पप्पावर गेलो, पटापटा सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या। विमानात सूचना झाली, विमानाने टेक ऑफ केलं। काय म्हणायचे अगं ते म्हणाले म्हणे आपल्या बाजूला जे पट्टे ते आवडावून घ्या म्हणाले। का म्हणून पुढच्या पडत्यात का काय नाही ना, आपल्याला काय आवडावं ते आवडायचं। त्या विमानाने झेप घेतली लंडनच्या दिशेनं एकदम।
धन्यवाद. खरं तर आज वेळ कमी आहे, पण जेव्हा पहिलं पारितोषिक मिळेल तेव्हा पूर्ण दिवस मी आपल्या गावाला नक्कीच देईन. पण आज दिवसभरामध्ये 4 गावं करायची असल्यामुळे मला हा कार्यक्रम संपला की दुसऱ्या गावाला जायचं. इथून मला फक्त पटकन सोडा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात बारव्हा येथील सर्व धर्म समभाव मंडळाच्या वतीनं 7 दिवस चाललेल्या श्री शिवपुराण कथा आणि ग्रामगीता महायज्ञाचा कार्यक्रम पार पडलाय. दररोज रामधून हरिपाठ आणि भागवत कथा महायज्ञ, हरिभक्त पारायण, सुनीलजी गुरगुले महाराज यांच्या प्रवचनानं भक्तिमय रसात रंगला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर, अध्यक्ष बालू चुन्ने, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि सह उद्घाटक पंकज खांडेकर यांनी केले. रवी भाऊ झोडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक राहुल हर्ष यांनी केले. कार्यक्रमात गेट सजावटीसाठी पुरस्कारही प्रदान करण्यात आला. अनेक नागरिकांनी उपस्थित राहून भक्ती आणि प्रेरणा घेतली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. गाव नटलेला आहे, म्हणजे तालुक्यात 26 न 27 समाज असलेला गाव, म्हणजे एकमेव जर कोणता गाव असेल तर तो बारवा गाव आहे. अशा या 27 समाजाचा बांधलेला गाव, या गावामध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन नेतृत्व सुद्धा करतात आणि गुण्यागोविंदाने एकत्र येऊन असे छोटे मोठे कार्यक्रम करतात. या गावात सर्वधर्म समभाव 3 वर्षा पहिले पण एक मंडळ होतं. मात्र या मंडळाच्या माध्यमातून अनेक थोर पुरुषांच्या जयंत्या, मोठमोठे कार्यक्रम होत गेले आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या बारव्याच्या भागवताचं नाव तुमच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव असं झालं. म्हणून पुन्हा एक शिक्कामोर्तब झालं. आपण सर्व जातीपंथाचे लोक एकत्र येऊन एक चांगले कार्यक्रम करत आहोत. मी आज महाराज तुमच्या खूप खुश आहे. याचं कारण असं आहे, या धगधगीच्या जीवनामध्ये सर्वांना काम करत असताना एक स्वतःसाठी वेळ असायला लागतो. आणि मी अनेक वर्ष या गावात काम करताना धगधगीमध्ये काही लोकांना वेळ नव्हता, पण यावर्षी मात्र तुम्ही जादू केली आणि प्रत्येक 7 दिवस अनेक लोक कार्यक्रमाला, रॅली निघताना लोक, आणि ते रॅलीमधून धार्मिक माध्यमातून आलेले लोक नाही, मात्र स्वतःला वेळ दिले. त्याचा आनंद कोणाला झाला? त्यांच्या घरी झाला. त्यांनी म्हणजे खूप चांगलं रांगोळी टाकल्या, खूप चांगलं आपलं घर सजवलं. या भागवतापेक्षा त्यांच्या परिवाराच्या मध्ये तो दिवस खूप छान आनंदी गेला. त्याचा सर्व श्रेय माध्यम तुम्हाला जातो. महाराजजी, मी जास्त वेळ घेत नाही, परंतु एक विषय घेतो. देणारे देऊन जातात, देणाऱ्यांची संख्या फार कमी असतो आणि देणारे जेव्हा जातात तेव्हा त्यांचं नाव पण कमी होते. महाराज, असं जे आमच्या दानदात्या आपल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आला, आपल्या गावाचा विकास व्हावा या हेतूने आपली जमीन दान दिली. मात्र जमीन दान दिल्यानंतर आमच्या भागात PHC झाली, मात्र सर्व गावकऱ्यांना त्याचा विसर पडला. आज मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने असा एक प्रस्ताव मांडत आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्राला ज्या दानदात्याने ही जागा दान दिली, त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वर्गीय डॉक्टर शालिग्राम तेजरामजी काकते प्राथमिक आरोग्य केंद्र असा नावाचा ठराव या माध्यमातून मांडतो आणि आम्ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वांनी मंजूरी प्रदान करावी यासाठी प्रयत्न करतो. सर्वांनी हात उंच करून सर्वांनी या ठरावास मुंबईवरून मला खिचून या क्षेत्राला देण्याचा जो मला सौभाग्य लाभलेला आहे, तो इथल्या जनतेमुळेच लाभलेला आहे. आणि हे संपूर्ण होत असताना या भागडी जिल्हा परिषद क्षेत्राचा आणि किंबहुना बारव्याचा विकास करण्याची जबाबदारी आमदारांवर असते, खासदारांवर असते, जिल्हा परिषद सदस्यांवर असते, पंचायत समिती सदस्यांवर असते, सरपंचावर असते, सगळ्यांवरच असते. प्रत्येकाची जबाबदारी फिक्स झालेली आहे आणि ही जबाबदारी फिक्स झालेली असताना किंबहुना ती जास्त माझ्यावर आहे अशा प्रकर्षाने मी समजतो. कारण या सर्वांमध्ये सर्वात तरुण तडफदार मी म्हणणार नाही, म्हणजे वयाने तरुण मी जनप्रतिनिधी या क्षेत्रामध्ये आहे. हे होत असताना या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर आपण टाकलेली आहे. मी ती पूर्ण करत आहे नाही करत आहे ही लोक ठरवतील, मी माझ्या तोंडून सांगणार नाही.
पण एका गोष्टीचा मला अजून विशेष आनंद होत आहे की आता मी ज्या रोडाने आपण आलो तिथं फार चिखल होत होता, तो संपूर्ण रोड आम्ही आमच्या निधीतून बनवलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं की आता आपण जिथं भागवत घेतोय, आत्ताच मला बुद्धे काकाजी सांगत होते की ही बोडी होती, इथं संपूर्ण इथं भागवत घेणं म्हणजे या बारवामध्ये एकही जागा लग्न समारंभासाठी उपलब्ध नव्हती आणि या जागेला या बारवा गावातील सामाजिक असो पारिवारिक कार्यक्रम घेण्यासाठी इथं उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. यावर्षी या जागेमध्ये मुरमावर आपण मीटिंग बसवली आहे. याच वर्षी आम्ही इथे गट्टू लावणार होतो, पण सन्माननीय म्हणजे या गावचे उपसरपंच, कारण आम्ही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न झाली. सभेत प्रकल्पाच्या विविध घटकांचा आढावा घेत शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. सभेत जलसंधारण, मृदसंवर्धन, पीक विविधीकरण, हवामान बदलता अनुकूल शेती पद्धती यावर विशेष भर देण्यात आला. 189 गावांसाठी 68,000 हेक्टर क्षेत्रावर 890 उपक्रम प्रस्तावित आहेत. उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती मांडली, सूचना दिल्या आणि शंका निरसन केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. 17 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयाच्या नवीन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदस्य आणि अधिकारी उपस्थित राहून ग्राहक हक्क, स्मार्ट मीटर, वीज बिल कमी करण्याचे उपाय आणि विद्युत कायदा 2003 अंतर्गत तक्रारी निवारण याबाबत मार्गदर्शन केलं. महिला प्रतिनिधींनी सौंदर्य प्रसाधनं वापरताना खबरदारी घेण्याचं मार्गदर्शन केलं. उपस्थितांनी ग्राहक जागरूकतेचं महत्त्व अधोरेखित केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. विधान भवनात आज धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन 17 मार्च 2026 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या शेती नुकसानावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष, केळी, आंबा, कांदा, हरभरा, गहू, ज्वारी यांसह विविध पिकांचं हजारो हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झालंय. अनेक ठिकाणी उभी पिकं जमिनीवर आडवी पडलीत. आमदारांनी संबंधित विभागाला त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना विलंब न करता नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनानं ही गंभीर परिस्थिती लवकर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल थोरात यांनी. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिरोली महागाव इथं 18 मार्च रोजी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी गारपिटीमुळे मका आणि इतर धान्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान खात्यानं 17 ते 25 मार्च दरम्यान विजांसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली होती. मात्र पहाटेची अचानक गारपिटी शेतकऱ्यांसाठी आश्चर्यचकित ठरली. शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. प्रशासनाने त्वरित पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मी शिरोलीतील शेतकरी प्रदीप आत्माराम मस्के, सेवा सहकारी संस्था शिरोलीचे अध्यक्ष व कृषीत्तर बाजार समितीचे संचालक असून रात्री पहाटे 3:27 शिरोली महागाव येथे भरपूर प्रमाणात गारपीट आली. त्यामुळे धानाचे अतोनात नुकसान झालेले आहे. तरी पण शासनाने याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी विनंती करीत आहे.